कुर्ला पश्चिम येथील अल्मेडा बाग परिसरातील 20 कुटुंबियांचे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुलुंड येथील SRA गृह संकुलात पुनर्वसन करण्यात आलं। या पुनर्वसित कुटुंबांना मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला यल विभागातील प्रभाग समितीच्या कार्यालयामध्ये शिवसेना आमदार दिलीप लांडे आणि स्थानिक नगरसेविका मिनल तुर्डे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी नवीन घरांची चावी मिळाल्यानंतर लाभार्थी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरक्षित आणि हक्काची घरं मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। पुनर्वसनामुळे अल्मेडा बाग परिसरातील नागरिकांना नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधी मिळाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आहे। मगन नथुराम मार्ग ते लाल बहादूर शास्त्री मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे जे आमचं हिंदूंचं धार्मिक स्थळ आहे आणि गणपती विसर्जन असेल, नवरात्री विसर्जन असेल, यावेळे मोठा देवी भाविक असतील, गणपती भाविक असेल, या लोकांना जो त्रास होत होता, त्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी एक 60 फूट DP रोडचं व्यवस्था होती। तो कागदावर होता। तो गेले मी 4-5 वर्ष त्याचा प्रयत्न करून तो रस्ता रुंदीकरण व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केला होता आणि म्हणून या ठिकाणी जे बाधित होते त्या लोकांना, काही लोकांना कोयनूर या ठिकाणी देण्यात आलं, काही लोकांना आत्ता मुलुंड या ठिकाणी चांगली घरं मिळालेली आहेत आणि म्हणून त्याही लोकांचं मी आभार मानतो की महानगरपालिका आणि आम्ही लोकप्रतिनिधी ही तर आमची जिम्मेदारी आहे। हे करत असताना स्थानिक लोकांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आम्हाला जे सहकार्य केलं आहे, त्या सर्व परिवाराच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो। आणि तसं अल्मेडा बाग पाहिलं तर 1997 पासून माझ्या आणि माझ्या परिवाराच्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद आहे। आज पाहिलं असेल या ठिकाणी या लोकांनी 1997ला ज्यावेळी मला गरज होती, मी ज्यावेळी अडचणीत होतो, त्यावेळी एका विश्वासाने या लोकांनी माझ्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवलेला आहे आणि त्याच आशीर्वादाने त्यांची सेवा करायची आज संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या स्वप्नामधले असणारं त्यांचं घर त्या ठिकाणी SRA करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आरक्षण असल्यामुळं होऊ शकलं नाही। अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं की कुठेतरी बिल्डिंगमध्ये राहायला जावं, म्हणून ते स्वप्न आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे पूर्ण झालेलं आहे। असाच यांचा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांची सेवा करायची संधी कायम मिळो एवढीच अपेक्षा। धन्यवाद। आज टोटल ती सगळी 30 घरांची लिस्ट आधी आलेली होती। त्यातले काही घरांचा थोडासा डॉक्युमेंटचा इश्यू होता म्हणून 22 घरांचं फायनल लिस्ट झालेली होती। त्यातले 20 जणांना आज हे पत्र देण्यात आलेलं आहे घराचं आणि मला अतिशय आनंद होतोय की आज जो पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती गेले कित्येक दिवस, त्याला कुठेतरी यश आलंय आणि चांगल्या ठिकाणी माझ्या इथल्या लोक आज मुलुंड सारख्या आज चांगल्या ठिकाणी आज त्यांना घरं मिळालेली आहेत आणि ते सगळे समाधानी आहेत, आनंदी आहेत। त्याचा मला जास्त आनंद होतो। पहिला आम्ही अल्मेडा बागेमध्ये राहत होतो, आता आम्हाला मुलुंड येथे घरं मिळाली आहेत। आनंद म्हणजे असं की आम्ही आज झोपडपट्टीतून उठून म्हणजे एका चांगल्या स्टँडर्ड ठिकाणी चाललो आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि आम्ही दिलीप मामांचे आणि मिनलताईंचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केले। धन्यवाद। आम्हाला खूप खूप आनंद झाला। तसंच आमचे आमदार दिलीप मामा लांडे यांचे खूप खूप आभार। तसंच आमचे नगरसेविका म्हणाले तुर्डे यांचं सुद्धा, मिनल तुर्डे यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।